वळीतल्या BDD मधील रहिवाशांना आता 500 चौरस फुटाचं घर मिळणार आहे। गेल्या अनेक पिढ्या या वळीतील BDD मधल्या रहिवाशांनी 160 चौरस फुटाच्या घरामध्ये घालवल्या। यानंतर आता त्यांना एकूण 40 मजली इमारतीमधील हे 40व्या मजल्यावरचं घर आहे, 500 स्क्वेअर फूटचं घर आहे आणि या इमारतीमध्ये त्यांना एक वेगळा बेडरूम सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या BDD मधल्या रहिवाशांना पहिल्या बैठे चाळीमधील आणि पहिल्या मजल्यावरती घरामध्ये राहताना आपण पाहिलं होतं। मात्र आता ते थेट 40व्या मजल्यावरून मुंबई न्याहाळणार आहेत। मुंबईमधील त्यांचं समोरचं खिडकीतील जे दृश्य आहे ते एकूणच या ठिकाणी आपण बघतोय। कोस्टल रोड आहे, एका बाजूला सीलिंग सुद्धा दिसतोय, दुसऱ्या बाजूला या हाजी अली सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे BDD वासियांची जी इमारतीमधील घरातील राहण्याचं जे स्वप्न होतं हे आता पूर्ण होणार आहे। एकूण हे घर जर पाहिलं तर 500 स्क्वेअर फूटचं आहे। ज्या 160 स्क्वेअर फूटमध्ये BDD मधले रहिवाशी होते त्यांना त्याच 160 स्क्वेअर फूटमध्ये बाथरूम असेल, किचन असेल, हे सगळं होतं आणि त्यातच आपला उदरनिर्वाह करायला लागायचा। काहींच्या पिढ्या या घरामध्ये गेल्या, मात्र आता नवीन पिढी काही या ठिकाणी 500 चौरस फुटाच्या घरामध्ये येणार आहे। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो फार बोलका आहे। आज त्यांना चावी वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि या BDD मधील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून घराचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे हे घर जर पाहिलं तर 2 BHK घर आहे, 2 बेडरूम, 1 हॉल आणि 2 बाथरूम असं हे घर आहे। त्यामुळे एकूणच कशाप्रमाणे हे घराची रचना आहे हे जर बघितलं तर समोर एक सीलिंगचा भाग दिसतो आपल्याला, या बाजूला एक इमारतीचा भाग दिसतो। मात्र एक स्वप्न हे आता ज्या रहिवाशांचं आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आता द्विगुणित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।